तर आज आपण बनवतोय हैदराबादी ग्रीन चिकन। तर आता मी इथे अर्धा किलो बोनलेस चिकन घेतलेलं आहे छानपैकी वॉश करून, आणि त्याला आपल्याला मॅरिनेट करायला ठेवायचं आहे। एकदम बेसिक मॅरिनेशन आपल्याला करायचं आहे। इथे मी 1 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा धने पावडर टाकते आहे। त्यासोबतच मी घरातलं 1 चमचा तूप टाकणार आहे आणि 4 चमचे दही टाकते आहे मी त्यात, आणि चवीनुसार मीठ। सो हे मॅरिनेशन मी अर्धा 1 तास आधी करते। जर तुम्हाला अजून फ्लेवर्स हवे असतील तर तुम्ही ओव्हरनाईटसुद्धा हे ठेवू शकता, त्याने खूप चांगला फ्लेवर येतो। आणि मीठ सर्वात लास्टला टाका, जेणेकरून तुमच्या चिकनला पाणी सुटणार नाही। तर हे आपण छानपैकी मिक्स करून घेऊया। तर हे मॅरिनेशन खूप जास्त बेसिक आहे। हे आज मी हैदराबादी चिकन बनवते आहे, त्यासाठी मी हे मॅरिनेशन केलेलं आहे। बट एनी विच वेज जर तुम्हाला टिक्का बनवायचा असेल किंवा चारी कबाब बनवायचे असेल एअर फ्रायरमध्ये, तरीसुद्धा तुम्ही हे मॅरिनेशन ट्राय करू शकता। सो मला आज हैदराबादी चिकनमध्ये बिरिस्ता पण हवा आहे। बिरिस्ता मीन्स फ्राईड अनियन। तर फ्राईड अनियनसाठी मी इथे 2 कांदे घेतलेत, ते एकदम बारीक स्लाइस करून घेते आहे मी, तुम्ही बघू शकता। सो तुमची प्रत्येक स्लाइस जी आहे ती ऑलमोस्ट ट्रान्सपरंट अशी दिसली पाहिजे। तुम्ही इथे बघू शकता माझी स्लाइस मी तुम्हाला दाखवते, एकदम बारीक असली पाहिजे, त्याने खूप जास्त क्रिस्पीनेस येते। आणि एकदा छान मॅश करून घ्या ते तुमच्या हाताने। आणि बिरिस्ता बनवण्याची पण एक टेक्निक असते, त्यामुळेच तो खूप जास्त क्रिस्पी आणि फ्लेवरफुल होतो। सो आता मी इथे अनियन सगळे मॅश करून घेतलेले आहेत आणि मी एका साईडला ऑइल गरम करायला ठेवते। सो इथे ऑइल चांगलं तापलेलं आहे। मी जास्त हाय फ्लेमवर नाही ठेवलं आहे, कारण की लगेच कलर पकडेल, आणि जास्त लोही नाही ठेवायचं आहे, जेणे कांदा तुमचा विरघळून जाईल। सो इथे मीडियम फ्लेमवरती मी करते आहे। कंटिन्यू तुम्हाला झाऱ्याने ते हलवत राहायचं आहे, खाली चिटकला नाही पाहिजे तुमचा कांदा, त्यासाठी। त्याला हळूहळू एक हलका हलका ब्राऊन कलर यायला सुरुवात होतो, तुम्ही बघू शकता। आणि तो कंटिन्यू हलवला पाहिजे, कारण की खाली जळता कामा नये म्हणून। आणि जास्त डार्क कलर पण नाही द्यायचा, जेणे तो करपलेला वाटेल, म्हणून एकदम गोल्डन ब्राऊन, दॅट इज इनफ। तर आता तुम्हाला दिसेल याच्यामध्ये खूप हलका गोल्डन ब्राऊन कलर यायला सुरुवात झाला आहे। सो आपला बिरिस्ता बऱ्यापैकी रेडी आहे फ्राईड होऊन। सो मी ते आता काढून घेते। सो मी तो तव्यात काढते, जेणेकरून त्याचं एक्स्ट्राचं जे तेल असेल ते खाली येईल, आणि ते पसरवून ठेवायचं जेणेकरून त्याला एक क्रिस्पीनेस येईल, त्यासाठी। तर आता आपला बिरिस्ता थंड होईपर्यंत आपण एक प्युरी बनवून घेऊया हिरव्या मसाल्याची। तर इथे मी फ्रेश पुदिना घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर, 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतल्यात मी। तुमच्या टेस्टनुसार तुम्ही मिरच्या घ्या, मला स्पायसी आवडतं म्हणून मी जास्त घेतलेलं आहे। आणि थोडासा क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी मी याच्यात 8 ते 10 काजू टाकते। सो आपली क्विकली ही पेस्ट रेडी आहे। आता मी तुम्हाला बिरिस्ताचा जो क्रंच आहे तो ऐकवते। सो इतका क्रंची बिरिस्ता तुमचा असला पाहिजे, तर त्याने खूप छान फ्लेवर येतो। आणि हा सेम तुम्ही बिर्याणीला सुद्धा सेम यूज करायचा आहे। सो इथे आता मी कढई घेतलेली आहे, आणि कढईमध्ये मी बिरिस्ता ज्या तेलात बनवले तेच 3 चमचे तेल घेतलेलं आहे। 1 चमचा आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे, छान मिक्स करून घ्यायचं आहे ऑइलमध्ये। थोडासा हलका गोल्डन ब्राऊन कलर आल्यावरती जे आपण मॅरिनेट केलेलं चिकन होतं ते आपण त्यात टाकून हाय फ्लेमवरती फ्राय करून घ्यायचं आहे, एक त्याचा कलर चेंज होईपर्यंत।
इथे आता हळूहळू त्याचा कलर चेंज होतो आहे आणि मी आता स्लो फ्लेमवर परत थोडा वेळ ठेवते आहे, जेणेकरून त्याला पाणी सुटेल प्रॉपरली. आपल्याला एक्स्ट्रा वॉटर मी काही ॲड ऑन केलेलं नाही आहे. आता मी यामध्ये थोडासा गरम मसाला परत ॲड ऑन करते आहे आणि काश्मीरी लाल, त्याने छान कलर येईल त्यासाठी. आणि मगाशी जे आपण हिरवं वाटण करून ठेवलेलं होतं ते आपण त्यात ॲड करतो आहे. ऑलमोस्ट आपण हे जे चिकन आहे ते 70% कुक करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण ती प्युरी ॲड करतो आहे. तो छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि लो फ्लेमवरती परत झाकण मारून तुम्हाला ठेवून द्यायचं आहे. सो तुम्हाला एक्स्ट्रा हिरवा कलर वगैरे टाकायची गरज नाही आहे, कारण की हे जे हिरवं वाटण आहे त्यानेच खूप नॅचरली ग्रीन कलर ऑलरेडी त्याला येतो आहे. आता त्याला एक छान नॅचरली ग्रीन कलर आलेला आहे. सो मला नाही वाटत फूड कलर टाकण्याची गरज आहे. जसं मी तुम्हाला आधी सांगितलेलं, टोटली ऑप्शनल आहे. आणि मी थोडंसं पाणी मिक्स केलं आहे त्यात, त्याने तुम्हाला एक थिक ग्रेव्ही भेटेल. आणि टोटली डिपेंड्स ऑन यू. जर तुम्हाला सुक्कं हवं असेल तर तुम्ही पाणी टाकू नका, छान ड्रायनेस द्या त्याला. आणि मला थोडीशी ग्रेव्ही हवी होती म्हणून मी त्याला पाणी टाकलं आहे थोडंसं आणि मी झाकण मारून ठेवून देते थोडा वेळ. सो आता आपलं चिकन फुल्ली कुक्ड आहे. त्याच्यामध्ये आपण मगाशी जो बनवलेला बेरिस्ता होता तो ॲड करते. तर ही लास्ट स्टेप होती. छानपैकी मिक्स करून घेतल्यानंतर तुम्ही खाऊ शकता हे डायरेक्टली. बट इफ तुम्हाला जर जास्त स्पायसी वाटत असेल किंवा अजून थोडासा स्वीट फ्लेवर हवा असेल तर तुम्ही फ्रेश क्रीम ॲड करू शकता. सो आपलं हैदराबादी ग्रीन चिकन रेडी आहे.